नमस्कार मित्रांनो आज मी माझ्या शेतामध्ये आलो आहे आणि शेताची जी परिस्थिती आहे ते फार गंभीर होऊन गेली आहे। कारण बरेच दिवस झाले पाऊस पडला नाही, पेरण्या व्यवस्थित झाल्या आणि त्यानंतर पाऊसच आला नाही, तर मालाचं म्हणजे एकदम मालाची सुकून गेली आणि वायाला पण लागली। तर चला मी तुम्हाला आमची जे शेती आहे ती पण दाखवतो आणि मालाची सध्या हालत काय चालू आहे ते मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये दाखवतो आहे। मित्रांनो, व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा। चला आपण एकदा आमचे जे मालपाणी कपाशी, मक्का, ज्वारी जे काही लावलं आहे आम्ही शेतामध्ये ते मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सर्व दाखवणार आहे। तर चला मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करू। हे बघा मित्रांनो, या ठिकाणी बरेच दिवस झाले पाऊस पडला नाही, तर पूर्ण शेताचं या ठिकाणी नुकसान झालेलं आहे। हे बघा, हे बघा पूर्ण मक्का वाळून गेली आहे। 8 दिवस पहिले मक्का एवढी चांगली होती आणि त्यानंतर या ठिकाणी पाऊस पडलाच नाही। आम्ही आता म्हणजे ज्या वेळेस पाऊस होता त्यावेळेस आम्ही मक्काला मटेरियल पण दिलं होतं, खतं बरोबर टाकली होती आणि हे बघा, हे आम्ही खतं टाकली, पण खत टाकल्यानंतर या ठिकाणी पाऊस आलाच नाही। मित्रांनो, या ठिकाणी मक्काची जे लागवड आम्ही केली आहे त्याला खूप काही खर्च केला आहे। मक्का, कपाशी, ज्वारी, बाजरी सर्व शेतकऱ्यांनी खूप खर्च केला आहे, परंतु बरेच दिवस झाले पाऊस आलेला नाही। तर सर्व शेतकरी या आशेवरती आहे की पाऊस कधी येतो आणि पाऊसचं वातावरण चांगलं होतं, म्हणजे ढग भरपूर येतात, पण मग पाऊसच येत नाही। जवळपास 15-20 दिवस झाले या ठिकाणी पाऊस आलेला नाही। सर्व शेतकरी याच आशेवर बसले की पाऊस आज येईन, उद्या येईन, आज येईन, उद्या येईन। तर बघा मालाची हालत या ठिकाणी काय होऊन गेली आहे। 15 ते 20 दिवस झाले या ठिकाणी पाऊस आलेलाच नाही। मित्रांनो, हे बघा, तुम्ही आता मी ही मक्का दाखवली, तुम्हाला कपाशी पण दाखवतो। जे जे सध्या सुकून गेले ते मी तुम्हाला या ठिकाणी सर्व दाखवणार आहे। हे बघा, पूर्ण मक्का सुकून गेली। पूर्ण शेतामध्ये इकडे मक्का लावलेली आहे। हे बघा, पूर्ण मक्का या ठिकाणी सुकून गेली। हे आपले कपाशी आणि कपाशीमध्ये गवत भरपूर झालं आहे। गवत व्हायचं कारण काय मित्रांनो, की पाऊस बरेच दिवस झाले नाही आहे। तर आता जर कपाशी जर निंदायचे जर म्हटले तर कपाशीला अजून झटका बसून जाईल, कारण पाऊस येतो का नाही येत ते काही सांगता येत नाही। आता पाऊस ढग आभाळ खूप येतं, पण मग पाऊस येऊन राहिला तर बरेचसे असे प्रॉब्लेम आहेत की त्यामुळे एक कपाशी आम्ही निंदली नाही। कपाशीमध्ये गवत भरपूर झाले, तुम्हाला एकदा गवत दाखवतो किती झाले ते। हे बघा, म्हणजे गवत एवढं होऊन गेलं आहे की आता पाऊस नाही, त्याच्यामुळे निंदायला चान्स पण नाही। हे बघा, मित्रांनो, एक पाऊस पडल्यानंतर
आम्ही या कपाशी जे निंदा आहे कपाशीमध्ये जे गवत झालेलं आहे ते आम्ही या ठिकाणी काढून घेणार आहोत. मित्रांनो, आता जर आम्ही हे जर कपाशी निंदायला गेलो तर याचं जे गवताच्या मुळा असतात त्या मुळा पूर्ण खाली पडून जातील. म्हणजे आपलं निंदून काहीच फायदा होणार नाही. कारण पाऊस बरेच दिवस झाला आला नाही तर पूर्ण शेताचं कडक पडून गेले तर म्हणजे इथं पण आपलं नुकसान होते. एक तर पाऊस येऊन राहिला नाही आणि शेतात जे काही मेहनत आहे ते मेहनत आपल्याला करता येत नाही. आणि या कपाशीला खत पण द्यायचं बाकी अजून. या कपाशीला खतं टाकायची आहे, फवारणी करायची आहे, पण मग पाऊस आल्याशिवाय शेतकरी काहीच करू शकत नाही. ही जे जमीन आहे मित्रांनो, ही लाल माती जमीन आहे, बलडी जमीन आहे. आणि बघा या बलडी जमीनचे सध्या एवढे हाल झाले की जवळपास 15, 16, 17 दिवस झाले या ठिकाणी पाऊस आला नाही. पेरण्या ज्या होत्या त्या एकदम मस्त झाल्या. 2 ते 3 दिवस या ठिकाणी पाऊस चालला, परंतु असा जोरात पाऊस म्हणजे अजून पण पडला नाही. नाही तर बऱ्याच वर्षापासून मित्रांनो आमच्याकडे पहिला पाऊस एवढा जोरात पडतो की नदी नाले सर्व वाहून जातात. आणि यावेळेस एकदम झिमझिम पाऊस या ठिकाणी चालू आहे. एकदम बारीक बारीक पाऊस पडला, 2-4 दिवस पाऊस पडला, पेरण्या वगैरे एकदम चांगल्या झाल्या. त्याच्यानंतर सर्वांचे मालं गेलं, बिल्लाच्या जवळपास माल झाले. त्यानंतर या ठिकाणी पाऊस चालला गेला. म्हणजे आज बरेच दिवस झाले या ठिकाणी पाऊस नाही. तुम्ही व्हिडिओमध्ये बघितलं की कपाशीची आणि मक्याची काय हालून गेले. अगदी शेतं एवढे कडक पडून गेले की त्याच्यामध्ये ना खुरपं जातं आहे ना आऊट लागते. म्हणजे असा शेतकरी एकदम संकटात पडला की आता काय करा. आता पाण्याच्या भरोशावरती सर्व शेतकरी वाट पाहत आहे. पाणी आता येईन तेव्हा येईन, आता येईन तेव्हा येईन. मी तुम्हाला दाखवलो की ढगं खूप असतात पण पाऊस या ठिकाणी येत नाही. तर चला मित्रांनो, भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. आपल्या चॅनलला लवकरात लवकर सबस्क्राईब करा आणि कमेंट करा. व्हिडिओ आवडला असेल तर कमेंट करा. आणि आपण लवकरात पुढचा एक व्हिडिओ घेऊन येणार आहोत. तोपर्यंत बाय बाय. इकडं मूग लावला आहे, हे बघा. जर पाऊस वेळेवर पडला असता तर या मुगाला या ठिकाणी शेंगा येऊन गेल्या असता. आणि आपण आता भुईमुग कसा झाला आहे ते पण पाहून घेऊ. भुईमुग एकदम वाळून गेला आहे. इकडं आमच्याकडे त्याला जपानच्या शेंगा म्हणतात. चला ते पण एकदा पाहून घेऊ. हे बघा, हे बघा पूर्ण भुईमुग या ठिकाणी सुकून गेला आहे. लगभग जर 2 दिवस नाही पाऊस आला तर पूर्ण वाळून पण जाईल. हे बघा, जरा जवळ जाऊन पाहू आपण. पूर्ण असे पानं वाळून गेले.